आपलं शरीर सगळं संडास छाप आहे. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, अरे संडासात प्रभू कसा राहील रे? खान शरीर. हॉस्पिटलमध्ये सारखे जाणाऱ्यांकडे आत्मा नाहीच. आसाराम बापू एकदा म्हणाले होते, यमपुरी पाहायची तर 2 ठिकाणी, एक डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये आणि एक मिठाईच्या दुकानावर. लाईनमध्ये लोक दिसतील तिथे, खूप मिठाया खातात, तेही त्याच मार्गाला. यम खुश असतो, आपणा सावज आहे. आणि डॉक्टरांच्या लाईनमध्ये जे असतात ते यमपुरे आहेत म्हणले हे 2. अर्जुना असा ऐसा हा देखावा, जाणावा सकळात्म देखावा, मग सहजे शोक अगवा हरेल तुझा. अर्जुना, आत्मा असा आहे, त्याचा असा अनुभव घ्यावा, मग सर्व प्राणी मात्रात पाहावा. अर्जुना ऐसा हा जाणावा. आत्मा जाणावा म्हणजे शब्दाने नाही, अनुभवाने. ज्ञानेश्वरी वाचून नाही, माझ्या प्रवचनातून नाही, प्रयोग भूमी शरीर करून गुरुप्रसादाद्वारे आणि आपल्या साधनेच्या जोरावर ते आत्मा प्रगट करून घ्यावा. जाणावा म्हणजे पाहावा, असा अनुभव घ्यावा, मग प्राणी मात्रात पाहावा. हे पा, देव होऊन देव पाहावा, देव होऊन देव पाहावा, तोपर्यंत देव मानावा. दगडातल्या मूर्तीमध्ये सुरुवात आहे देव पाहण्याची, नंतर व्यक्तिव्यक्तीत देव पाहावा, मानावा, कणाकणात मानावा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. पहिला धडा भक्ती मार्गाचा, भक्तियोगात जाण्याकरिता. आधी मानावा, नंतर हे सगळे विकार रहित अवस्था, त्रिगुण रहित अवस्था, वात पित्त कफ रहित अवस्था अशी सगळी उत्पन्न झाली. तपश्चर्येचं तेज वाढलं. ब्रह्मसाक्षात्काराच्या वेळी आत्मा प्रगट होतो. पुन्हा शरीर घाण करता येणार नाही, कारण घाण आली की प्रभू गेला. प्रभू गोकुळात राहतो बरं, लंकेत नाही. प्रभू हृदयात राहतो, पण हार्ट अटॅक वाल्यांच्या नाही. त्यांच्या हृदयात नाही. अटॅक आला म्हणून पळाला तोपर्यंत होता असं नाही. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्म देखावा. सगळ्यामध्ये पहा. आपल्याला देव दिसला की चराचरातला देव दिसतो. तोपर्यंत मांडण्याचा अभ्यास करावा. म्हणून एकदा मी तुम्हाला कथा सांगितली होती. देव जरी समोर एखादा रूप घेऊन आला तर आपल्याला ओळखता येत नाही, म्हणून प्रयोग पक्का पाहिजे. जे जे भेटे भूतचा, जी तुम्ही साधक आहात त्यांना आपण दिलेला आहे हा प्रयोग. तुम्ही देव समजून एखाद्याला नमस्कार घातला, तो भलेही देव नसू द्या, पण तो देव घेतो, तो देवाला मिळतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. काय सायन्स सांगितलंय तुकोबांनी. नम्र झाला, तुम्ही नमस्कार घातला एखाद्याला. नमस्कार म्हणजे आपण जनरल घालतो तो नमस्कार नाही, प्रभू समजून नमस्कार घातणं. अरे याच्यामध्ये प्रभूचा माझा अंश आहे. प्रभू या माध्यमातून आलाय मला भेटायला, आणि मनोमन नमस्कार घालायचा. उघड नाही घातला तरी चालतं, बस संपलं. तो प्रभूला पावला. प्रभू त्यांच्या माध्यमातून नमस्कार घेतो. प्रभू बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, असं जे म्हटलंय ना. प्रभू अनेक माध्यमातून आपला सगळं घेत असतो. द्रौपदीला
जाऊ द्या ती कथा नको. काय सांगत हो तुम्ही? सर्व प्राणी मात्रात जाणावा, पण त्याला अभ्यास करावा लागेल. मोदीजी महाराजांकडे इंदोरला असताना बाप्पासाहेब आपले गुरु, बाप्पासाहेबांचे गुरु मोदीजी महाराज इंदोर. काशीला बाप्पासाहेब साधना करत असताना गुळवणी महाराजांचा शिष्य पुण्यातला यांचा गुरुबंधू एक संन्यासी असलेला काशीला गेला आणि बाप्पासाहेबाला भेटला. त्याला माहीत झालं की मोदीजी महाराज एक सिद्ध पुरुष आहेत. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की हमें भी जगदंबा के दर्शन कराव. ही माणसं प्रसन्न फार कमी होतात. सिद्ध पुरुष असं कोणालाही प्रसन्न होत नाही. शेवटी काय वाटलं कोणाला माहीत, अच्छा बात है, त्याच्या बोलण्यावर याच्यावर जरा खुश झाले असतील. जाओ हो जाएगा, बोले कब, कल हो जाएगा. टाइम सांगितलं नाही. हे दिवसभर फिरला बाहेर. हा जगदंबा पाहत बसला. आला रात्री, बोले महाराज जगदंबा का दर्शन नहीं हुआ. बोले हम झूठ है. नहीं, बोले आप झूठ नहीं हो सकते, पर वाणी आपकी झूठ हो गई. त्यांनी सांगितलं शाम का समय था, संध्या समय में मंदिर के सामने, म्हणजे स्वतः काशी विश्वेश्वरांच्या मंदिराच्या समोर हरी साड़ी पहने हुए जिसके हाथ में गुलाब का फूल था, तेरे तरफ देख के मुस्कुरा रही थी, वो कौन थी? याला ती बाई दिसली. बाईमध्ये आई कधीच पाहिली नाही ना. बाईमध्ये दाई पाहिल्या आम्ही. बाईमध्ये आई पाहण्याचा अभ्यासच नाही. बाईमध्ये दाई दिसते. हा जे जे भेटे भूतचा जर अभ्यास असता, मनोमन नमस्कार कोणालाही घातला असता तर जगदंबेलाही तो पावला असता. जगदंबा ह्या स्वरूपात आलेली. संपलं. विकार अवस्था जागणार नाही आणि जगदंबेला प्रगटच व्हावं लागेल. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. आणि हे कधी दिसेल हे मांडल्याने प्रगट होऊ शकतं, पण प्रत्यक्ष चराचरात केव्हा दिसेल, कणाकणातलं चैतन्य तत्व केव्हा दिसेल? ज्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये दिव्य दृष्टी येईल. दिव्य दृष्टी कधी येईल? आत्मशक्ती पूर्ण अंशाने आपल्या संबंध शरीरात प्रगट आहे. त्यावेळेस दिव्य दृष्टी येईल आणि मग चराचरात असं सगळं रूपच पाहता येईल. गोपिका मथुरेला देखील गेल्या नाहीत, लक्षात घ्या. मथुरा आणि गोकुळचं अंतर किती आहे? जे गेले असतील ते किती आहे? 22 मैल जुन्या भाषेत सांगितलं. 11 कोस किलोमीटर मध्ये सांगा. आपल्या लोकांना कळत नाही. 27 ते 30-32 किलोमीटर असेल. एकदाही गोपिका राधा वळली नाही. भगवान अनेक वर्ष होते मथुरेमध्ये, नाही गेल्या पाहायला. आणि द्वारकाधीश द्वारकेला झाल्यानंतर सहज पाहायला जातात ना आपण, नाही गेल्या त्या. का नाही गेल्या? भगवान क्षणोक्षणी हृदयात आहे, समोर दिसतोय. काय गरज आहे पाण्याची? तीही ओवी. कारण अशा भावभक्तिमय झालेल्या आहेत, केव्हाही प्रभू समोर आहे. अरे प्रभू रडतो ज्याच्यासाठी. हा कान्हा कोणासाठी रडला नाही बरं? स्वतःच्या बायका पोरं सगळे मारले, बुडवले, सगळं केलं, नाही रडला. बद्री केदार मध्ये जाऊन 12 वर्ष पुन्हा तपश्चर्या केलेली आहे भगवंताने, सगळा विनाश करून. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. अविकंप आहे. पण राधेसाठी रडला, नंद बाबासाठी रडला, यशोदेसाठी रडला.
गाई वासरांसाठी रडला, बाकीच्यासाठी रडला नाही. ज्यांनी हृदयात साठवलं अखंडपणे, अखंड दर्शन घेतलं, त्याच्या बंधनात राहिला, इतरांच्या नाही. ती अर्जुना ऐसा हा जाणावा. अरे एकदा अर्जुन गेला, गोपिका कशा आहेत पाहायला, नेहमी कृष्ण रडतात, नाही तर काहीतरी होतं, भानगड होते. अरे रात्रंदिवस आम्ही बरोबर राहतो, आमचं गुणगान नाही. म्हणून रथ घेऊन गेला शान. पाहू तर खरी कशा गोपिका आहेत. आणि रथ पाहिला की तास न तास, कित्येक वर्ष झाले हा कान्हा कधीतरी गोकुळात येईल म्हणून तास न तास त्याची वाट पाहत बसायच्या. रथ धूळ उडवीत आला, सगळ्या गोपिका आल्या. बहुतेक म्हणे कान्हा आला असेल, हा कन्हैया येईल. हा अर्जुन आला. सगळ्यांनी गरांडा घातला. अर्जुन थांबला. तुम्हीच का गोपिका? म्हणे आपण कोण? हु आर यू? म्हणे मी अर्जुन. अच्छा. एक जण म्हणते गोपिका तू अर्जुन आहेस? किती त्रास दिला रे भगवंताला तू. अरे बापरे, त्याची तर चप्पीच करून टाकली. भगवंताला किती त्रास दिलास, तूच आहेस का तो अर्जुन? काय गोपिका आहे, काय शक्ती आहे. अर्जुन गर्भगळीतच झाला. वाटत होतं की रात्रंदिवस बरोबर राहतो, त्यात किती त्रास दिलास. ऐकत होत्या ना कथा, भगवद्गीता सांगितली, असं असं केलं, त्याच्याबरोबरच राहिला, किती त्रास दिलास. क्षणोक्षणी जना समोर दिसतो. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्म देखावा, मग सहजे शोकागवा हरेल तुझा. ज्यावेळेस कणाकणात परमेश्वर दिसेल, तर ह्या मरणाऱ्या लोकातलाही परमेश्वर तुला ते चेतन तत्वाने अनुभव आल्यानंतर ज्यावेळेस दिसेल, त्यावेळेस तुझा शोक संपेल, दुःख संपेल. ते मेले तरी तुला काही वाटणार नाही. आज तुला ते चेतन तत्व त्यांच्यामधलं दिसत नाही. ते अविकंप, ते अविरत, अखंड असलेलं, कधी न मरणारं चेतन तत्व ज्यावेळेस तू आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर उघड्या डोळ्यांनी दुसऱ्यांचा पाशील, तिथे बुद्धांची करुणा निर्माण होते. तिथे येशू ख्रिस्त खिळे मारल्यानंतर माफ करा देवा यांना कळत नाही म्हणतो. ही करुणा निर्माण होते. का चैतन्य तत्व दुसऱ्यामधलं दिसू लागतं, कणाकणात देव दिसू लागतो. त्यावेळेस तुला हे दुःख होणार नाही. म्हणजे भगवान सांगतायत अर्जुना तिकडे आता वळ, आत्मसाक्षात्काराकडे. तुला दुःख सुख वियोग काही वाटणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. 26वा श्लोक. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. आता जरी तू या आत्म्याला नित्य उत्पन्न झालेला किंवा नित्य मेलेला मानित असेल, तरी पराक्रमी अर्जुना अशा प्रकारे शोक करण्यास तू योग्य नाहीस. नित्य जन्म मृत्यूयासी असे जरी तू पाहसी, तरी शोकास कारण तुझं योग्य नसे जाण. माऊलींचं निरूपण. अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची माणसी, तरी शोचून पवसी पांडुकुमारा. अथवा अर्जुना हा आत्मा गुणातीत अविनाशी आहे असा अनुभव न घेता तो नाशवंतच आहे असे जर मानशील, तरी शोक करणे तुला योग्य नाही. सध्या ठीक आहे की तुझी अवस्था आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तुला आत्मा दिसलेला नाही, तुझं अजून शरीर तसं झालेलं नाही आत्मा दिसण्यासारखं. तरीही भगवान वकिली भाषेत त्याला सांगतायत, तर्क भाषेत सांगतायत, न्यायसंगत सांगतायत की असं जरी मानशील की आत्मा नाशवंत आहे, तरी तू शोक करू नकोस. हा दुसरा सबमिशन ज्याला म्हणता येईल भगवान करतायत, आर्ग्युमेंट.
जे आदी स्थिती अंत हा निरंतरासे नित्य जैसा प्रवाहानुश्रुत गंगा जळाचा. कारण गंगेच्या पाण्याचा ओघ जसा निरंतर वाहत असतो तसा उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय गंगेचा प्रवाह जसा अखंड वाहतो. समजा अशी कल्पना कर, आत्मा मरतो, आत्मा जन्मतो, पण जन्मतो ना, अशी कल्पना कर.